नमस्कार मित्रांनो, व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की व्हिडिओ कशाबद्दल होणार आहे. मे महिन्यात पार पडलेल्या टेट 2025 परीक्षेचा निकाल आता लागलेला आहे आणि या परीक्षेत खूप जणांना खूप सुंदर सुंदर मार्क पडलेले आहेत. खूप छान स्कोर आलेला आहे अनेक जणांचा. खूप जणांना कमी देखील मार्क पडलेले आहेत. तर त्या सगळ्याच विषयी आपण चर्चा करणार आहे आणि माझाही स्कोर मी सांगणार आहे, मला किती गुण पडलेले आहेत ते. तर एक बघूया की आपण ही स्पर्धा परीक्षा जी होती टेट, ती नेमकी कशाबद्दल होती. तर एक, या स्पर्धा परीक्षेत कुठंही तुमचं पुस्तकी ज्ञान चेक करण्याचा कुठेही हेतू नव्हता. या स्पर्धा परीक्षेचं नावच होतं शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी. तर याचा अर्थ काय की तुमचं बुद्धिमत्ता चाचणी चेक करायचा भाग होता या परीक्षेत. आता आपण बघूया की ह्या परीक्षेत ज्यांना चांगले मार्क पडले की त्यांना चांगले मार्क कशामुळे पडले, कसे पडले, आणि यासोबतच ज्यांना कमी मार्क पडले की त्याच्या मागची कारण शोधायचा प्रयत्न करूया. आता चांगले मार्क पडलेले सुद्धा अनेक जण माझ्या ओळखीचे आहेत आणि ज्यांना कमी मार्क पडलेले आहेत असे सुद्धा अनेक जण माझ्या ओळखीचे आहेत. तर दोन्हीची मी कम्पॅरेटिव्हली कारणं सांगण्याचा प्रयत्न करीन, एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करीन. त्याच्यासोबत मला मार्क पडलेले आहेत ते कसे पडले, कसे मी ते मार्क अचीव केले ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करेन. तर पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना चांगले मार्क पडलेले आहेत, म्हणजे चांगले मार्क कशाला म्हणूया आपण, धरून चालले की 150च्या वर ज्यांना चांगले मार्क पडले, आपण ज्याला आपण सेफ स्कोर असं म्हणतो, 150च्या वर ज्यांना मार्क पडले, त्या अर्थात लक्षात घ्या की ही परीक्षा बुद्धिमत्ता म्हणजे इंटेलिजन्स आणि ॲप्टिट्यूड या दोन ह्याच्यावर होती. बुद्धिमत्तेचा ह्यातला भाग, इंटेलिजन्सचा भाग 80 मार्काचा पोर्शन होता आणि ॲप्टिट्यूडचा 120 मार्काचा पोर्शन होता, की ज्यात ॲप्टिट्यूडमध्ये अंकगणित पण येत होतं, इंग्रजी येत होतं, मराठी येत होतं, सामान्य ज्ञान आणि पेडागॉजी म्हणजेच बालमानसशास्त्र याचा सुद्धा भाग होता. मग आता हे जे भाग होते या दोन्ही लक्षात घेतलं पाहिजे. यात कुठेही पाठांतराचा वगैरे काही भाग नव्हता. त्यामुळं हे सगळं सराव करून आपलं कॉमन सेन्स वापरून सोडवायचे सगळे प्रश्न होते. आता अर्थात यातला इंग्रजीमधलं वोकॅब्युलरीचा पार्ट असेल किंवा अंकगणिताचा भाग असेल, यात तुम्हाला थोडंसं एक्स्ट्राचं स्किल दाखवण्याची आवश्यकता होती. ज्यांना चांगले मार्क पडलेले आहेत त्यांनी बेसिकली स्वतःचं, त्या सगळ्या लोकांचं बेसिक खूप छान होतं. बेसिक म्हणजे काय, बुद्धिमत्तेतले जे जे प्रश्न सोपे होते ते त्यांनी हातातून जाऊ दिले नाही. अनेक प्रश्न सोपे होते, आकृत्यांवरचे खूप प्रश्न सोपे होते, किंवा योग्य ॲड्रेस शोधायचा होता की करेक्ट आहे तसा मॅच होणारा ॲड्रेस शोधायचा, ते प्रश्न खूप साधे सोपे होते. ते प्रश्न वगैरे असे जे जे साधे सोपे प्रश्न आहेत ते मला असं वाटतं की ते साधे सोपे प्रश्न मिळूनच 60% पेपर होत होता. 60% त्यातले मार्क्स कव्हर होत होते 120 मार्क्सच्या. मग ते जर तुम्ही पक्के केले, ते जर आपले पक्के असतील तर ते 120 मार्क कुठेही जात नव्हते, खूप बेसिक आपलं स्ट्रॉंग असेल तर. आणि मग त्याच्यानंतर मग तुमचं जेवढे जास्त स्किल असतील तेवढे जास्त मार्क्स पडत जातील. मग जे स्कोर चांगले आलेले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या बोलण्यातनं मला एक तर गोष्ट कळाली की त्यांचं बेसिक खूप चांगलं होतं. बेसिक बुद्धिमत्ता, बेसिक इंग्रजी, बेसिक मराठी, बेसिक अंकगणित आणि बेसिक जनरल नॉलेज हे खूप छान होतं. दुसरी गोष्ट पेडागॉजी तर अगदी कॉमन सेन्स वापरून सोडवायचे सगळे प्रश्न होते. ते फक्त प्रश्नाचा अर्थ जर समजला तर कॉमन सेन्सवर सुटण्यासारखे होते. त्यात काही कुठंही पाठांतराचा भाग वगैरे विचारलेला नव्हता, त्यामुळे फार काय अभ्यास करायची तिथं आवश्यकता नव्हती. मग आता याच्यासोबतच मला असं वाटतं की अजून काय आवश्यक होतं चांगले मार्क पडण्यासाठी. तर पहिली गोष्ट की एक तर ज्यांनी यात चांगले मार्क पडलेले आहेत, मी आता यूट्यूबवर इंटरव्ह्यूज बघितले किंवा प्रत्यक्ष ज्यांना चांगले मार्क पडले ते सगळेजण किंवा बऱ्यापैकी त्यातले इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होते. म्हणजे कोणी बँकिंगचा अभ्यास करत होतं, कोणी एमपीसीचा अभ्यास करतंय, कोणी यूपीसीचा अभ्यास करतंय, कोण कुठल्या परीक्षेचा अभ्यास करतंय, सरळ सेवांचा अभ्यास करतंय,
तर या सगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय. याचा अर्थ काय की त्यांची तयारी, ह्या परीक्षेची तयारी इतर परीक्षांमधून होत होती आणि त्याचा त्यांना इकडे फायदा झालेला आहे. मग याच्या व्यतिरिक्त काय, याच्या व्यतिरिक्त भाषेवरचं बेसिक प्रभुत्व, की भाषा बेसिकली की इंग्रजी भाषा. मग इंग्रजी भाषा बेसिक तर आलीच पाहिजे, की ग्रामर फार बेसिक विचारलं होतं पेपरला, ग्रामर इंग्लिशचं किंवा मराठीचं ग्रामर फार बेसिक लेवलला विचारलं होतं. मग ते तर आलंच पाहिजे, हे धरूनच चला की ते बेसिक तुम्ही सोडू नाही शकत. मग ते सगळ्यांचं चांगलं होतं. तिसरी गोष्ट, कॉम्प्युटर वापरण्याचं जे स्किल होतं एकदम बेसिक, की कॉम्प्युटर आपलं सहजपणे वापरता आला पाहिजे, हे त्या सगळ्या लोकांना येत होतं. की कॉम्प्युटर म्हणल्यावर एक उदाहरण देऊन सांगतो मी, की माझा जिथं नंबर आला होता तिथं माझ्या शेजारी एक मॅडम होत्या, की जेव्हा पासवर्ड वगैरे टाकायचा असतो आपला, लॉग इन आय डी पासवर्ड वगैरे, तेव्हा त्या मॅडमना पासवर्ड कुठं टाकायचं हे काही कळत नव्हतं. आणि त्यांची परिस्थिती खूप घाबरलेल्या होत्या त्या. मग सरांनी सांगितलं पासवर्ड वगैरे असं टाका, डेट ऑफ बर्थ वगैरे. मग त्यांनी ते टाकलं. सरांनी सांगितलं त्यांना की एंटर दाबा. त्या मॅडमना एंटर की सापडत नव्हती. मग त्यांचा एवढा गोंधळ झाला की अशा परिस्थितीत माणसाचा अभ्यास केलेला जो काही अभ्यास असतो तो सगळा विसरून जातो तिथंच, त्या गोंधळात आपला कॉन्फिडन्स डाऊन होतो. मग त्यासाठी मला असं वाटतं की कॉम्प्युटर आपल्याला बऱ्यापैकी वापरता आला पाहिजे. थोडंसं घरी कॉम्प्युटर असेल किंवा कुठं कॉम्प्युटरचं जर सोय होत असेल तर तिथं जरा वापरून आपण बघितलं पाहिजे की इझिली हा काय फार काही विशेष नसतं. हे आलं की तिथं कॉन्फिडन्स येतो. स्क्रोल करायला, स्क्रोल कसं फास्ट होतं, क्लिक करायला, माऊसची ॲडजस्टमेंट हाताने ते सोपं पडतं. मग या जेव्हा गोष्टींचं कॉम्बिनेशन होतं, मला असं वाटतं की त्या गोष्टींच्या कॉम्बिनेशन जिथं जिथं झालेलं आहे तिथे तिथं त्यांना चांगले स्कोर आलेले आहेत. मग स्कोर न चांगला येण्याची कारणं, स्कोर न चांगला येण्याची कारणं म्हणजे ज्यांचे कमी स्कोर आले ते सुद्धा ओळखीचे आहेत माझ्या. आता अर्थात BEdच्या बॅचमधले माझे असतील किंवा MSCच्या बॅचमधले असतील, ते सांगतात, त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आलं की पहिली गोष्ट, ह्या प्रकारच्या परीक्षेची तयारी माहीत नव्हती नेमकी. की अनेक लोक आहेत की जे स्वतःच्या नोकरीत गुंतलेले आहेत, स्वतःच्या कुटुंबात गुंतलेले आहेत, कोणी डबल ड्युटी करून करते आणि त्या ह्याच्यात याला एकतर तयारीला वेळ मिळाला नव्हता भरपूर, की हे सगळं करून तयारी कशी करायची. दुसरी गोष्ट, तयारी करायची तर हे MPSC आणि ह्याच्यापेक्षा तर फार वेगळं आहे, MPSC वगैरे वेगळ्यापेक्षा फार वेगळं आहे. मग त्याच्यात थोडासा गोंधळ. तिसरी गोष्ट की इंग्रजीचं, मी म्हणेन की इंग्रजी मराठीचं जे व्याकरणाचं होतं ते फार कधी अभ्यासात आलं नसल्यामुळं अचानक हे सगळं आपल्याला पाठ करायचंय या हेतूनं त्याच्याकडे बघितलं गेलं आणि त्यामुळं एवढ्या कमी वेळेत ग्रामर वगैरे तर काय फार पाठ होत नाही. त्याचं बहुतेक मला वाटतं टेन्शन वगैरे इतर अनेक गोष्टी आल्या असतील, त्यामुळे विश्वास थोडासा स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होतो. याच्या व्यतिरिक्त मला वाटलं की जसं मागाशी मी सांगितलं कॉम्प्युटरचं वगैरे, की त्याच्यामुळं सुद्धा झालेलं असण्याची शक्यता आहे. कॉम्प्युटरचा वापर नीट न करता आल्यामुळं किंवा थोडासा कॉन्फिडन्स तिथं लो झाल्यामुळं. महत्त्वाचा मुद्दा, सायन्स मॅथ्सचे टीचर आणि सोशल सायन्स शिकवणारे टीचर, हा एक खूप मोठा फरक इथं तयार झाला आहे. की जे सायन्स मॅथ्सचे टीचर असतात, जनरली मला वाटतं की त्यांच्या दृष्टीने ही परीक्षा जास्त सोपी गेली सोशल सायन्स म्हणजे समाजशास्त्र शिकवणाऱ्या शिक्षकांपेक्षा. समाजशास्त्र शिकवणाऱ्या शिक्षकांना इंग्रजी, अंकगणित किंवा बुद्धिमत्ता ह्याच्याशी फार जास्त संबंध आलेला नसतो. फार जास्त, मी सगळ्यांबद्दल असं जनरली बोलणार नाही, पण इन जनरल की फार संबंध आलेला नसतो. त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं ही परीक्षा फार अवघड गेली. त्याच्या मानानं ज्यांनी लहानपणापासून मॅथमॅटिक्स आणि सायन्स हा विषयावर पकडून ठेवलेला आहे त्यांना ही परीक्षा सोपी गेली, कारण लहानपणापासून त्यांनी स्कॉलरशिप परीक्षा दिलेली असते, लहानपणापासून अंकगणितावर जरा त्यांचा भर असतो, लहानपणापासून जरा कॉम्प्युटरची जरा जास्त आवड असते, इंग्लिशची जरा जास्त आवड असते, मग ते सेमी इंग्लिश वगैरे, मग थोडासा फरक पडत होतो. मग तो एक फरक पडलेला असू शकतो. अजून एक फरक जर स्पष्ट सांगायचा झाला तर तो म्हणजे तुमचा डेली वापरातला अनुभव या परीक्षेचा. म्हणजे म्हणण्याचा अर्थ सांगतो
की फॉर एक्झाम्पल पेडागॉजीमध्ये असे अनेक प्रश्न होते की जे तुम्ही रोज, जर तुम्ही शिक्षक असाल, ऑलरेडी कुठे तर टेम्पररी वगैरे काम करत असाल कॉन्ट्रॅक्ट बेसवर, तर तुमच्या लक्षात येईल की त्या मुलाला असं झालं तर काय कराल, तसं असेल तर काय कराल. हे साधे साधे प्रश्न होते की जे तुम्ही रोजच्या वापरात सुद्धा सोडवू शकता. फार काय अडचणीचं काम नव्हतं ते. पण ते काही वेळेला पाठ करायची वेळ आली की हे असं सिच्युएशनमध्ये काय करायचं, तर ते एक परिस्थिती अशी मला वाटते. आता राहिला एकदम शेवटचा मुद्दा की मी कसा अभ्यास केला आणि कसे कसे मार्क अचीव केले. तर माझं बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर मी सांगली जिल्ह्यात येतो आणि मी 11-12वीला मॅथमॅटिक्स विषय शिकवतो, त्यामुळे मी ते कारण सांगितलं की तो सोपा गेला. दुसरी गोष्ट, मी 5वी-8वी स्कॉलरशिपचे आणि NMSचे वर्ग शिकवलेले आहेत. मागचे 7-8 वर्ष झालं शिकवतोय आणि ह्या सगळ्या गोष्टीचा खूप फायदा मला झाला. एका अर्थानं म्हणू शकता की माझा अभ्यास हा 2 ते 3 महिने 6 महिने चाललेला नसून माझा बेसिकली हा अभ्यास 7-8 वर्ष झालं चालू आहे ह्याच परीक्षेचा. आणि तेच सगळे प्रश्न इकडे आलेले आहेत, त्याच धर्तीवरचे त्याच टाईपचे प्रश्न इकडे आलेले आहेत. शिवाय वर्गात शिकवल्यामुळं की पेडागॉजीचा पण फार काही अडचण आली नाही. पेडागॉजी चे जे प्रश्न असतात उपयोजनात्मक प्रश्न, ते सोडवताना फार काही अडचण आली नाही. आणि संगणकाचा वापर लहानपणापासून जरा होता, मला आवड आहे मुळात ह्या टेक्नॉलॉजी, त्यामुळे जरा त्याचा वापर सोपं झाला मला असं वाटतं. मग यातनं सांगण्याचा हेतू काय की जे आता भविष्यात जे टेट परीक्षेची तयारी करणार आहेत त्यांनी ह्या गोष्टीचा सगळ्यांचा सरासर विचार करावा. आपण पहिले एकतर आपली भाषेचं थोडंसं ग्रामर, मराठी इंग्रजी थोडंसं बेसिक आत्तापासून करायला चालू करा. फार काय अवघड वगैरे काही विचारत नाहीत, एकदम इझी विचारा. थोडंसं शब्द आपले भरपूर जरा साठवा, शब्दसंग्रह, चांगले शब्द संग्रही ठेवा, त्याचा वापर होतो. संगणकाचा वापर करायला आत्तापासून शिका. जर तुम्ही टेक्नॉलॉजीपासून लांब पळू नका, त्यात एक्सेप्ट करा टेक्नॉलॉजीला आणि त्याचा वापर करा. दुसरी गोष्ट, बुद्धिमत्ता. स्कॉलरशिप सारखे 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिपची जी पुस्तकं असतात ती घेऊन बघा, सोडवून बघा. IBPSची पुस्तकं सोडवून बघा. फार तुम्हाला गरज वाटली तर क्लास लावा, टेस्ट सिरीज सोडवा. या सगळ्यातनं खूप फायदा होतो. आणि मला असं वाटतं या सगळ्यातून आत्ताची जर 2025 परीक्षा बघितली तर 130-140 स्कोर करायला काही अडचण नव्हती, खास करून सायन्स मॅथ्स बॅकग्राऊंड असलेल्या शिक्षक. सोशल सायन्सच्या शिक्षकांवर थोडासा हा अन्याय आहे, हे मी मान्य करतो. तर राहिला शेवटचा प्रश्न, मला मार्क्स किती पडले. तर मला 187 मार्क्स पडलेले आहेत 200 पैकी. आणि एका सरांनी जे सगळ्यांना मदत म्हणून फार छान गोष्ट केली, ते रँक वाईज हायेस्ट स्कोर टू लोएस्ट स्कोर अशी जी लिस्ट तयार केलेली आहे, त्यात तिथं 6 नंबरला माझं नाव दिसतंय. 187 स्कोरचे असलेले आम्ही 4 जण आहे. पहिला 190, दुसरा 189, 4 187. तर लक बाय चान्स माझा ऑलरेडी 7-8 वर्ष तोच अभ्यास चालू होता, त्यामुळे मला ते फार सोपं गेलं. अनेक जणांना ते तसं सोपं, तीच परिस्थिती असेल असं नाही ना. मग त्यामुळे प्रत्येकानं स्वतःची परिस्थिती ओळखून आपले स्ट्रॉंग पॉईंट्स कुठले आहेत, आपले वीक पॉईंट्स कुठले आहेत हे ओळखा आणि त्याच्यावर भर द्या. बाकी काही डिटेल्स मग पुस्तकं रेफर करायला भरपूर असतात की हे पुस्तक वापरा, ते पुस्तक, तुम्ही कुठलं जरी पुस्तक वापरलं तरी चालतं, काय अडचण नाही. क्लास कुठलाही लावा, फार काय असं विशेष नाही आहे. प्रत्येक क्लासवाला काही वेगळं जगाचं वेगळं काही ज्ञान देणार नाही. मग त्याच गोष्टी रिपीट आहेत. आणि स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा, टेक्नॉलॉजीपासून लांब पळू नका. एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या तर मला वाटतं यश नक्की तुमच्या हातात आहे. ज्यांना कोणाला कमी मार्क पडले त्यांनी निश्चित खचून जाऊ नका. टेट परीक्षा आता ऐकिवात असं आहे की दरवर्षी होण्याची शक्यता आहे. मग त्यामुळे तर अजिबातच ही तर सुवर्ण संधी आहे, त्यामुळे खचून जाऊ नका. भरपूर पुढं भविष्य मोठं आहे. आणि ज्यांना चांगले मार्क पडले आहेत, ज्यांना बरे मार्क पडले, त्या सगळ्यांना भावी वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आणि मी इथंच व्हिडिओ थांबवतो. तुम्ही जर व्हिडिओ यूट्यूब चॅनलला जर या बघितला असेल तर माझे यापूर्वी 10वीचे आणि अनेक 11वीचे फिजिक्सचे वगैरे व्हिडिओज आहेत, मॅथमॅटिक्सचे वगैरे.
इतर, तर मी ते सुद्धा आधी केलेलं आहे. मग ह्या सगळ्या फेजमधनं इथपर्यंत आलेलो आहे. तर प्रत्येकाची वेळ असते, ज्या त्या वेळेनुसार ते होत असतं. तर नक्कीच भावी वाटचालीसाठी सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि या व्हिडिओ इथंच थांबवतो. धन्यवाद.